नमस्कार, मी परमदास जाधव. तर काल लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालेलं आहे. तर कारण काय? तर महिला आरक्षण म्हणजे काय? तर आपण सोप्या भाषेत पहिले समजून घेऊ. तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये 33% जागा ह्या महिलांसाठी राखीव ठेवणे यासाठी महिला आरक्षण हा 33% आरक्षणाचा हा जो विधेयक आहे तो मंजुरीसाठी टाकलेला होता. तर यामुळे महिलांना राजकारणात जास्त संधी मिळेल यामुळे हा कायदा मंजूर करण्यासाठी ठेवलेला होता. तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर हा कायदा आधीच म्हणजे 2023 मध्ये पास झालेला आहे. त्याचं नाव आहे नारी शक्ती वंदन. तर पण तो अजून लागू झालेला नाही. कारण का लागू झालेला नाही? तर या कायद्यात अट आहे. ते लागू होण्यासाठी काही अट आहे. तर ती अट कोणती? जनगणना आधी होईल. म्हणजे पहिले जनगणना करावी लागते. दुसरं म्हणजे जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये बदल होईल आणि मग आरक्षण लागू होईल. म्हणजेच प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. तर 2026 मध्ये पुन्हा मतदान का झालं? तर सरकारने नवीन बदल आणले. तर सीट वाढवणे, मतदारसंघ बदल यावर निर्णय घ्यायचा होता आणि म्हणून लोकसभेत मतदान झालं. त्यामध्ये हे साधे बिल नव्हतं, हा संविधान बदल होता. हे साधं बिल नव्हतं कारण याच्यामुळे संविधानात बदल होत होता आणि म्हणून हा कायदा आणण्यासाठी किंवा जे विधेयक आहे 33% आरक्षणाचं ते आणण्यासाठी त्याचं बहुमत हे 2/3 इतकं आवश्यक होतं आणि म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा समर्थन देणारी लोक त्यांची संख्या ही 298 होती आणि त्याला विरोध करणाऱ्यांची संख्या ही 230 आणि म्हणून सुमारे 352 मतांची जी गरज होती ती पूर्ण झालेली नाही. म्हणजेच काय तर 2/3 हे मत झालेलं नाही आणि म्हणून हा बिल पास झाला नाही. तर याचे मुख्य कारण काय आहे? तर 2/3 मत मिळायला पाहिजे होते. दुसरं म्हणजे डिलिमिटेशन वर त्यांचा हा वाद होता, जे विरोधक होते त्यांचे. कारण डिलिमिटेशन झालेलं नाही आणि विधेयकाचा विरोध हा राजकीय मतभेद असतोय. काही पक्ष म्हणाले आधीच लागू करा आणि सरकार म्हणालं यावर प्रक्रिया पूर्ण करा. तर याच्यामुळे हा जो महिलांसाठी जो आरक्षणाचा 33% आरक्षणाचा जो विधेयक होता त्याच्यामध्ये मतदान झाल्यानंतर 352 मतांची जी गरज होती हा कायदा मंजूर करण्यासाठी, पण एवढे मतं मिळाले नसल्यामुळे हा कायदा आहे तो नापास झालेला आहे, म्हणजे मान्य झाला नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.